अक्षयरावांची परिस्थिती जरा हलाखीची होती. त्यांच्या पगारात त्यांचे आणि मुलाचे शिक्षण काही भागण्यासारखे नव्हते. म्हणून त्यांनी मुंबईला काम शोधण्याकरिता जाण्याचा डिसिजन घेतला. तेव्हा त्यांच्यासोबत येताना त्यांची पत्नी सीमाताई आणि मुलाला देखील ते घेऊन आले होते. सीमाताई आणि अक्षयराव मुंबईसारख्या शहरामध्ये राहत होते. मुंबईत येण्याचं एकमेव कारण असं की मुलांचे शिक्षण चांगले व्हावं. सीमाताईची आणि अक्षयरावांची घरची परिस्थिती नसताना देखील त्यांनी गावचं सगळं सोडून आपल्या मुलांसाठी शहरात येण्याचा निर्णय घेतला होता. अक्षयरावांची नोकरी काय एवढी भरभक्कम नव्हती, तरी देखील त्यांनी माघार न घेता स्वकष्टाने आपल्या मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला आणि मुलांना शिकवून आपल्या पायावर भक्कमपणे उभं केलं. त्यांचे लग्न लावून दिले. सीमाताई हे सर्व गोष्टी आठवून रडत होत्या आणि त्यांचा बंद खोलीमध्ये जीव गुदमरायला लागला होता. म्हणून आठवणींमध्ये रडून रडून डोळे कोरडे पडले. म्हणून निसर्गाच्या मोकळ्या हवेत येऊन बसल्या होत्या. त्यांना पाहून प्रसाद ओरडत आपल्या आईला मोठ्या आवाजात बोलत होता. आई, तू ऐकणार नाही ना? तुला किती वेळा सांगितले आहे तुझ्या खोलीत बसायला? मग असे काय झाले की तू परत बाहेर आलीस? तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे तू बाहेर येत जाऊ नकोस, तरी तू ऐकत नाही. प्रसाद आपल्या म्हाताऱ्या आईला बडबड करत शिव्या देत बोलत होता. बिचारी गरीब आई म्हणाली, बेटा, भांड्यातलं पाणी संपलं होतं म्हणून मी पाणी प्यायला आली होती. असं त्या खोलीत मला गुदमरल्यासारखे वाटते म्हणून मी बाहेर जाऊन थोडी ताजी हवा घेण्याचा विचार केला. निसर्गाच्या हवेमध्ये गेलं तर मला जरा बरं वाटेल म्हणून मी हा विचार करून बाहेर आली. आई, मी काय बोललो होतो ते तुला समजत नाही? रेवती बाजारातून येतच असेल आणि तिने तुला इथं जर पाहिलं तर तिचा गोंधळ उडेल. असे म्हणत प्रसादने आईला जवळजवळ ओढतच तिच्या खोलीमध्ये नेलं आणि बिचाऱ्या सीमाताईंच्या थोबाडीत मारून तिला कॉटवर ढकलून दिली. खोलीत पडून आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि सतत त्या शून्यात एकटक पाहत होत्या. खॉटवर पडून आईला तो दिवस आठवू लागला जेव्हा प्रसादच्या वयाच्या 20व्या वर्षी अपघात झाला होता. तेव्हा त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू होऊन 15 दिवसाहून अधिक काळ लोटला होता, तरी त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती. कंटाळलेला त्रस्त झालेल्या प्रसादचे वडील अक्षयराव सतत ICU वॉर्डमधून इकडून तिकडे फेऱ्या मारत उभे होते आणि आकुलतेने येऊन कधी डॉक्टरांकडे मुलाच्या जीवाची भीक मागायचे, तर कधी खुर्चीवर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडायला लागायचे. दुसरीकडे हॉस्पिटलच्या कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या सीमाताई देखील आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर व नर्स यांच्याकडे आपली झोळी पसरून आपल्या मुलाच्या जीवाची भीक मागत होत्या. त्यांची खुशामत करत होत्या. डॉक्टर साहेब, काही करा, माझा जीव वाटलं तर घ्या, परंतु माझ्या बाळाला, प्रसादला बरं करा. एक आई आपल्या लेकरासाठी डॉक्टरांकडे जीव द्यायला तयार झाली होती. जेव्हा डॉक्टर ICU वॉर्डमधून बाहेर यायचे तेव्हा अक्षयराव त्यांच्या मागे धावायचे आणि त्यांच्या पाया पडून विनंती करू लागायचे, डॉक्टर साहेब, माझ्या प्रसादला वाचवण्यासाठी काहीतरी करा. मी तुमचा सदैव ऋणी राहीन. फक्त माझ्या मुलाचा जीव वाचवा. डॉक्टरांनी त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले, पहा काका, तुमच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सर्वोत्तरी प्रयत्न करत आहोत, पण त्याची अवस्था अजूनही गंभीर आहे. आम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करावे लागेल आणि त्यासाठी ऑपरेशन आणि औषधांचा एकूण खर्च 20 लाख रुपये असेल. तुम्ही पैशांची व्यवस्था करताच आम्ही तयारी सुरू करू. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून दोघांचेही हातपाय गार पडले होते, कारण इतक्या पैशांची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी खूप काही कठीण होते. परंतु तरीही मुलाचा जीव वाचवण्यासाठी अक्षयरावांनी कुठून पैशाची व्यवस्था केली होती, कारण सर्वसाधारण कुटुंबामध्ये जेमतेम परिस्थितीमध्ये इथे 2 लाख रुपये कधी वर्षाला पाहायला मिळत नव्हते आणि एवढे 20 लाख रुपये जमा कसे करणार, हा दोघा आईबापांपुढे प्रश्नच पडला होता. परंतु एकुलता एक मुलगा पोटी जन्माला आला म्हटल्यानंतर त्या एकुलता एका मुलाला वाचवणे हे त्यांचे कर्तव्यच होते. असं समजून अक्षयरावांनी आणि सीमाताईंनी पैशाची जमवाजमव केली होती आणि एवढ्या प्रयत्नानंतर देखील आता आणखी 20 लाख रुपये कसे जमवावे हा विचार करून अक्षयराव खूप काळजीत पडले होते की फक्त आता 20 लाख रुपयांची कमी पडत आहे. आता हे 20 लाख रुपये कुठून मिळवावा
हे जर मिळाले नाही तर डॉक्टर माझ्या प्रसादचे ऑपरेशन करणार नाही. म्हणून अक्षयराव आता काळजीमध्ये पडले. आता माझ्या प्रसादचं कसं होणार ह्या विचाराने प्रसादचे वडील त्रस्त झाले होते. शेवटी त्यांनी आपल्या मुलीला राखीला फोन केला आणि त्यांची हतबलता सांगितली. तेव्हा आपल्या वडिलांची तळमळ पाहून त्यांची मुलगी राखीने ताबडतोब आपल्या नवऱ्याला बोलावून घेतले आणि आपल्या भावाच्या उपचाराकरिता 5 लाख रुपये आणून आपल्या वडिलांच्या हातामध्ये ठेवले. बाकीचे उरलेले 15 लाख त्यांनी असेच नातेवाईकांकडून मित्रांकडून घेतले होते. तेव्हा कुठे शेवटी यशस्वी ऑपरेशन करून डॉक्टरांनी प्रसादला वाचवले आणि अक्षयराव खूप मेहनत करून आणि प्रसादच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज कसे तरी पूर्ण करून फेडू लागले होते. अक्षय खूपच स्वाभिमानी होते. त्यांनी जावयाकडून घेतलेले 5 लाख रुपये देखील थोडे थोडे करून परत केले होते, कारण त्यांना आपल्या लेकीच्या संसारात कोणताही आपल्या पैशामुळे किंवा नात्यांमध्ये दुरावा येऊ नये असे वाटत होते. म्हणून त्यांनी मुलीकडून घेतलेले आणि जावयाकडून घेतलेले पैसेसुद्धा सर्व पूर्ण करून देऊन टाकले. अशातच कसे तरी करून प्रसादला फार्मसी शिकायला मिळाले आणि त्याला एक चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. मग एके दिवशी प्रसादने सांगितले की त्याला त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका रेवती नावाच्या मुलीशी लग्न करायचे आहे. रेवती सुंदर आणि बोलण्यात तत्पर होती. दोघांच्याही 5-6 भेटीनंतर दोघांनाही आपण एकच आहोत असे वाटू लागले. फक्त इतरांसाठी बनलेलो आहोत वेगळे. पण अक्षयची आई आणि वडिलांना रेवतीची चाल, वागणूक आणि बोलण्याची पद्धत आवडली नाही. दुसरीकडे रेवतीच्या पालकांनी या आंतरजातीय विवाहाला स्पष्ट नकारच दिला होता. मात्र दोघांनी कोणाचे ऐकले नाही आणि अखेर दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मग ज्याची भीती होती तेच झालं. नव्याचे 9 दिवस संपले आणि रेवतीने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांची सून रेवती येणाऱ्या प्रत्येक दिवशी घरात भांडण उकरून काढायची. तिला सासरी राहणे अजिबात आवडत नव्हते. म्हणून ती रोज काही ना काही कारणाने सासू-सासऱ्यांसोबत भांडू लागली. लग्नानंतर काहीच दिवसात ती आपल्या नवऱ्यासोबत भाड्याच्या घरात राहू लागली. त्यानंतर प्रसाद कधीच आईवडिलांना भेटायला आला नाही. अक्षयराव आणि सीमाताई अनेक वेळा आजारी पडल्या. त्यांना कळवले पण तो आला नाही. गणपती आणि दिवाळीला त्यांनी फोन केला नाही. अक्षयरावांना आपल्या मुलापासून विभक्त झाल्यानंतर खूप मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून ते गप्प आणि शांतच राहू लागले होते. एके दिवशी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. ते घाबरले आणि एकदम खाली कोसळले. सीमाताईंना काय करावे समजत नव्हते. त्यांनी ताबडतोब शेजारी राहणाऱ्या प्रसादची मावशी कांता मावशी यांना फोन करून तिला घरी बोलावून घेतले. मग दोघींनी अक्षयरावांना कसे तरी उचलले आणि घरात बेडवर झोपवले. त्यानंतर डॉक्टरांना फोन करून बोलवले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. त्यानंतरही सीमाताईंनी आपल्या मुलाला अनेक वेळा फोन केला, पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही. तो आईवर चिडायचा. मात्र त्यांची मुलगी राखीला वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यावर तेव्हा तिने थोडाही वेळ न घालवता तिच्या नवऱ्यासह तिने तिचे माहेर गाठले. तिथे येताच वडिलांना मिठी मारून रडू लागले आणि म्हणाली, बाबा आता उशीर करणार नाही. आम्ही तुमच्यावर उत्तम चांगले हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेऊ. पण अनेक वर्षापूर्वी आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या उपकाराखाली असलेल्या अक्षयरावांना त्यांच्याकडून आणखी उपकार नको होते. डोळ्यांतून टपकणारे अश्रू पुसते हळू आवाजात बोलू लागली, राखी बाळा, मला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जायचे नाही. तू आली आहेस ना आता, मी लवकर बरा होईल. राखीने वडिलांची प्रकृती सुधारण्याची रात्रंदिवस त्यांची सेवा केली. तिने त्यांना वेळेवर औषध आणि जेवण दिले. ती अनेकदा बेडवर जेव्हा बाबांचे हातपाय दाबून देत असत तेव्हा बाबा तिला हे सर्व करण्यास नकार देत असत. तेव्हा ती नेहमी म्हणायची, बाबा आम्ही लहान होतो तेव्हा तुम्ही आमच्यासाठी हे सर्व केलं नाही का? आता माझे कर्तव्य करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे तुम्ही मला अडवू नका. मुलगी म्हणून माझं काहीतरी तुमच्यासाठी कर्तव्य आहे. ती सेवा करत असताना अक्षयरावाने हात वर करून तिला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली असताना अचानक त्यांचा हात लटकला. हे सर्व पाहून सीमाताईंच्या पायाखालची जमीन सरकली आणि राखीच्या वडिलांच्या मृतदेहावर डोके ठेवून रडू लागली. तो मुलगा साधा
आपले वडील अक्षयरावांना जिवंत असताना भेटायला सुद्धा आला नाही. तो मुलगा वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लगेच हजर झाला, पण त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा एकही भाव दिसत नव्हता. 4 दिवसांचा विधी संपवून मुलगा आणि सून आपल्या घरी परतले. पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने सीमाताई दिवसेंदिवस कमकुवत, अशक्त होत चालल्या होत्या. तसे बोलायचे झाले तर त्यांना कोणताही मोठा आजार झालाच नाही, पण मन विचलित होऊन अस्वस्थ असताना शरीर कसे बरं झाले. सीमाताईंचा उदरनिर्वाह आणि औषधांचा खर्च पतीच्या पेन्शनमधून भागवत होत्या. दिवसभर त्या वरांड्यात एकटी पडून राहायच्या आणि थरथरत्या हाताने दिवसातून 2 वेळेस जेवण बनवायची. दुसरीकडे राखी अनेकदा आईची प्रकृती जाणून घेण्यासाठी यायची आणि काही दिवस आईकडे राहत असायची. पण आता सून आणि मुलाला भीती वाटू लागली की आई-बाबांचे हे घर तिची बहीण आणि तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जाऊ नये. त्यामुळे प्रसाद आपल्या पत्नीसह सर्व सामान घेऊन त्यांच्या वडिलोपार्जित घरी आला आणि वडिलांच्या जाण्यानंतर आता आपण आईला एकटे सोडू शकत नाही असे स्पष्ट केले, तेही समाजाला खोटं दाखविण्यासाठी. हे सत्य पाहून सीमाताईंनी मनातल्या मनात देवाचे आभार मानत होत्या की उशीर झाला तरीच, परंतु मुलाला परिस्थितीची जाणीव झाली आणि शुद्धीवर तरी आला. पण त्यांना आपल्या मुलाचा आणि सुनेचा कपटी हेतू कळला नाही. काही दिवसांतच त्यांची सून रेवती हिने संपूर्ण घराचा ताबा घेतला आणि आईचे सामान स्टोअर रूममध्ये हलवले. त्यांची मुलगी राखी हिने यावर आक्षेप घेतल्यानंतरही तिलाही प्रसाद आणि रेवती यांनी आईवडिलांच्या घरात जास्त ढवळाढवळ केल्याबद्दल शिवीगाळ करून घर सोडण्यास भाग पाडले. बिचाऱ्या सीमाताई मुलगा आणि सून यांना विरोध करण्याच्या परिस्थितीत नव्हत्या. हिवाळा लागला होता आणि कडाक्याची खूप थंडी पडू लागली होती. त्यामुळे सीमाताई आणखीनच आजारी पडल्या. तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून रेवती आईच्या जवळ आले आणि म्हणाले की आई खूप संकटात आहे, त्यांच्या जीवाला खूप त्रास आहे, काय करावे समजत नाही. हे सांगताना प्रसाद गुदमरलं. यावर अमृता म्हणाली, खरंच आईचे दुःख आता पाहता येणार नाही. यापासून त्यांना मुक्ती मिळाली तर खूप चांगले आहे. मी देवाकडे प्रार्थना करेन की आईला लवकरात लवकर देवाज्ञा व्हावी. प्रसाद आणि रेवतीचे बोलणे दारात उभी असलेली कांतामावशी ऐकते आणि रागाने म्हणाली, तुम्ही आईला मारण्याचे बोलत आहात? तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं सोडून असे अभद्र बोलत आहात. मावशीचे बोलणे ऐकून प्रसाद घाबरला आणि रेवतीने नाक मुरडायला सुरुवात केली. पण कांताजींनी वेळ घालवणं योग्य समजले नाही आणि पटकन जाऊन एका चांगल्या डॉक्टरांना बोलावले. उपचार घेतल्यानंतर सीमाताईंची प्रकृती सुधारणा होऊ लागली होती आणि त्या बऱ्यापैकी बऱ्या झाल्या. आता भूतकाळात हरवलेल्या आणि त्या ताईंच्या आठवणीतून बाहेर आल्या. जेव्हा कांताजींनी त्यांना हाक मारली तेव्हा सीमाताई, मी तयार केलेली खिचडी आहे, खा, त्यानंतर तुला औषध घ्यायचे आहे. सीमाताई आपल्या मोठ्या बहिणीला सांगत होत्या, मला भूक नाही. या दुःखाने म्हणाल्या, अगं सीमा, तू काही खाल्ले नाही तर औषध कसे घेणार आहे आणि औषध नाही घेतले तर बरं कसे होणार. कांताजी खूप प्रेमाने म्हणाल्या. तरीही सीमाताई म्हणाल्या, तशी ही तुझी बहीण बरी होऊन काय करणार आहे. असो, शरीराचे आजार औषधाने बरे होतात, पण माझ्या मनाचं काय करावे. ते आजारी आहे, मग मी कसे बरे राहू. कांताजी म्हणू लागली, एक गोष्ट सांगू सीमाताई, माझ्या मनात हा विचार कितीतरी वेळा आला आहे, पण समोर बोलू शकत नव्हते. तुझ्या बोलण्याचं मला कधीही वाईट वाटत आहे का. बोल ताई, तू बिनधास्त. सीमाताईची बहीण म्हणजेच कांताताई ही त्यांची मानलेली बहीण होती. त्यांच्या बाजूलाच राहत असलेल्या खोलीमध्ये त्या राहत होत्या. त्यामुळे त्यांची जवळीक चांगल्या प्रकारे झाली होती. त्यांचे नाते देखील सख्या बहिणींप्रमाणे होते. बोल कांताताई, तुला काय बोलायचं आहे. जे तू माझ्यासाठी केलं ते क्वचित कोणी दुसऱ्यांनी देखील केलं किंवा इतरांनी देखील केलं नसतं. ताई, तुमच्या मुलाने आणि सुनेने तुम्हाला या छोट्याशा खोलीत टाकले आणि तुम्ही गुपचूप इथे आलात. इतके दिवस तो इथे डोकावतही नाही. तुमची सून रेवती तिच्या मुलांना तुमच्याजवळ येऊही देत नाही. आजारी पडल्या तो उपचारालाही होत नाहीत. हे तुमच्यासोबत इतके वाईट वागतात. जे कोणी त्यांच्या शत्रूसोबत देखील इतकं वाईट वागत नसेल तरी तुम्ही त्यांना काही सांगत नाही, असं का. भाऊ एवढे आजारी होते,
तरी तुमचा मुलगा आणि सून त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी एकदाही आले नाही. पण त्यांचा मृत्यू होताच त्यांनी घराचा ताबा घेतला आणि येऊन बसले. हे ऐकून सीमाताईंना धक्काच बसला. तेव्हा कांताताईंना राग आला आणि त्या रागातच म्हणाल्या, ताई, हे कसले नाते आहे जिथे मुलगा आईवडिलांना विसरतो आणि तो म्हाताऱ्या आईला निरुपयोगी समजतो आणि आईच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करतो. नणंद आणि सासू याही माता आहेत. सासूला आईचा दर्जा द्यावा असे आपण नेहमीच ऐकले आहे. आजही माझ्या घरात मला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. कोणी मला वेगळे केले जात नाही आणि जुन्या गोष्टीप्रमाणे मला फेकून दिले जात नाही. मग हे सगळं का सहन करत आहात तुम्ही? कांताजींनी विचारलं आणि सीमाताईंच्या अश्रू पुसत म्हणाल्या, ताई, शेवटी तो आमचाच मुलगा आहे. आम्ही त्याला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले आहे. मग मी काय तक्रार करू आणि कोणाकडे करू? पण ताई, नात्यात स्वार्थ आला की मग सगळं ते पोकळ होतं. मग त्यांच्याविरुद्ध तक्रार केली जात नाही. उलट त्यांचे स्टेटस समजावून सांगून आमचे स्टेटस दाखवले जाते. जेव्हा मुलांना त्यांच्या पालकांचे महत्त्व कळत नाही तेव्हा त्यांच्या मुलांना योग्य मार्गावर आणणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्यांना हे सांगणे फार गरजेचे आहे. मग त्यांच्यासाठी साम दाम दंडभेदाचे धोरण का अंगीकारले जात नाही? आपण म्हातारी झालो असलो तरी आपण अजिबातच लाचार नाही हे त्यांना सांगणे फार गरजेचे आहे. कांताजींच्या बोलण्याने सीमाताईंच्या मनावर खूप धक्का बसला होता. कांताजी गेल्यावर सीमाताई विचारात गळून गेल्या होत्या. खरे तर त्यांचे वय फारसे नव्हते. त्या जेमतेम 60 वर्षाच्या होत्या. पण पती गेल्याचे दुःख व त्यांच्या स्वतःच्या मुलाची आणि सुनेची उदासीनता त्यांना काळापूर्वी म्हातारी करून गेली होती. त्यांना 2 नातवंडे होती, पण त्यांच्याजवळ येऊन बसायला कोणालाच वेळ नव्हता. या आजारात त्यांना फक्त आपल्या मानलेल्या बहिणीचा कांताताईंचीच मदत होती. स्वतःच्या घरात एका छोट्याशा खोलीत पडून असताना या सर्व गोष्टींचा विचार करताना सीमाजींचे डोळे पाणवले. झोपेत असताना त्यांना आवाज आला, हे सीमा, तू या घराची मालकीण आहेस. या घरातील प्रत्येक वस्तू तू बनवलेली आहेस. आपण किती प्रेमाने हे घर सजवले होते, किती अपार कष्ट करून हे घर घेतले होते. कारण एक घर व्हावं हे तुझं स्वप्न होतं. तुझ्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र मेहनत केली होती. ते लक्षात ठेव. तेव्हा कुठे तुला हे साम्राज्य तुला पाहायला मिळत आहे. अक्षयराव आपल्या बायकोच्या स्वप्नात येऊन हे सगळं बोलत होते. अहो, हे घर आता माझं राहिले नाही. मला या घरात फिरून दिले जात नाही. तुम्ही गेल्यानंतर माझी एवढी काही बिकट अवस्था झाली आहे की मला या जगात कोणी उरलेले नाही असं झालं आहे. मला ताजी हवा खायची देखील अधिकार नाही. माझ्या स्वतःच्या मुलाला माझ्याबद्दल आदर नाही. सीमाताई बडबड करू लागल्या. बरोबर आहे ना? जेव्हा कोणी आपली प्रशंसा करत नाही तेव्हा त्याला आपले महत्त्व सांगा. असेच तुझं आयुष्य वायाला घालू नकोस. तुला अशा अवस्थेत पाहून माझ्या आत्म्याला ही शांती मिळत नाही, हे अक्षयराव म्हणाले. त्या दरम्यान सीमाताई जागे झाल्याने अचानक आजूबाजूला पाहू लागल्या. पण त्या ज्या व्यक्तीला शोधत होत्या ती व्यक्ती तिथे नव्हतीच. त्यांना समजले की ते एक स्वप्न आहे. परंतु त्यानंतर सीमाताईंमध्ये खूप बदल झाला. आता त्यांनी वेळेवर जेवण आणि औषध घेणे सुरू केले. काही दिवसातच त्यांची तब्येत बरी झाली. वाढत्या वयामुळे शरीरात काही अशक्तपणा आला होता, पण चालता येणार नाही इतकाही नाही. आज सीमाताई त्यांच्या खोलीतून बाहेर येऊन हॉलमध्ये बसल्या आणि त्यांना पाहत असतानाच मुलगा प्रसाद म्हणाला, आई, बाहेर का आलीस? तुला काही हवं आहे असेल तर आवाज दिला असता, मी आणून दिलं असतं. पण तुला आता हे रेवतीने पाहिलं तर तिला खूप राग येईल असे म्हणत आईचे मनगट गच्च पकडत हात ओढत तिला पुन्हा आपल्या खोलीच्या दिशेने घेऊ लागला. तेव्हा सीमाताईंनी त्याचा हात झटकला आणि प्रभावी स्वरात म्हणाले, ती माझ्यावर का रागवेल आणि तिला काय अधिकार आहे माझ्यावर रागवण्याचा? हे घर माझे आहे आणि मला पाहिजे तिथे मी जाऊ शकते. मला माझ्या घरात येण्यापासून रोखणारी ती कोण आहे? आईचे हे रूप पाहून प्रसादला आश्चर्याचा धक्का बसला. नेहमी घाबरणाऱ्या शांत राहणाऱ्या त्या आज कर्कश आवाजात बोलत होत्या. तेवढ्यात आतून रेवतीचा आवाज आला, हा टी व्ही कोणी चालू केला? सध्या जो टी व्ही चालवतो तोच या घराचा मालक आहे आणि मला नाही वाटत की कोणाला यावर काही आक्षेप असावा. सीमा जोरात बोलली आणि त्यांचा आवाज ऐकून रेवती रागाने बाहेर आली आणि ओरडली, म्हातारे, तू इथे
तुझी हिंमत कशी झाली इथे येऊन बसायची? माझी मिनी पार्टीच्या मैत्रिणी थोड्या वेळाने घरी येणार आहेत, म्हणून शांतपणे आपल्या खोलीत जाऊन परत बस. अजिबात नाही, सीमाताई असं जोरात ओरडल्या. आज टी व्ही बघावी वाटते म्हणून आज दिवसभर टी व्ही चालू असेल तर तुझ्या मैत्रिणींना पार्टी इतर कोणाच्या घरी आयोजित करण्यास सांग, सीमाताई म्हणाल्या. रेवतीने विचार केला, आज आईला एवढा आत्मविश्वास कुठून आला? हे पाहून रेवती थक्क झाली. प्रसादला म्हणाली, तुझी आई काही बोलली ते ऐकून घेत आहेस? आता प्रसादला लाचार आवाजात म्हणाला, आई तुझ्या खोलीत जा, इथे रेवतीच्या मैत्रिणी पार्टीसाठी येणार आहेत. असं ऐकलंय ना? हे बघ बेटा, तू तुझ्या पत्नीचा गुलाम आहे, पण हे घर माझे आहे हे कधी विसरू नकोस. दारावरची बेल वाजली तेव्हा सीमाताई बोलतच होत्या. रेवतीने दरवाजा उघडला तर समोर वकील उभा होता. वकील साहेब, या सुनबाई, कृपया यांना आत घेऊन या, मी त्यांना बोलावले आहे. पण प्रसाद आणि रेवतीला आश्चर्य वाटले की आईने वकिलांना का बोलावले आहे. तेव्हा सीमाताई म्हणाल्या, प्रसाद बेटा, मी वकिलांना माझ्या प्रॉपर्टी संबंधित काही कागदपत्रे तयार करण्यासाठी बोलावले आहे. परंतु आई, मी तुझा एकुलता एक मुलगा असल्याने या सगळ्यावर माझा हक्क आहे. प्रसाद अचानक अवाक झाला होता. वा बेटा, तुला तुझा हक्क आठवला, पण त्याचे कर्तव्य काय तुला तुझे कर्तव्य आजपर्यंत समजलेच नाही. सीमाताई म्हणाल्या, आई, आम्ही आमचे कर्तव्य करत आहोत, असे रेवतीने सांगितल्यावर सीमाताई गप्प बसल्या नाहीत. होय, आईला एका बंद पडलेल्या अडगळीच्या खोलीत टाकून दिले आणि ती जिवंत आहे की मेली आहे हे पाहण्यासाठी आज डोकावूनसुद्धा पाहिले नाही. एका म्हाताऱ्या आईला सगळ्यांपासून अलिप्त ठेवले, जणू ती माणूस नसून रोगांची भंडार आहे. यालाच कर्तव्य पार पाडणे म्हणतात का? तर तुमची कर्तव्यात चोख पार पाडलंच बेटा. पण असे जगायचे असेल तर मी एकटी जगू शकते, मला तुमची गरज नाही. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून हे घर मी भाड्याने देत आहे, असे मी ठरवले आहे. तुम्ही आजच माझे सामान माझ्या खोलीत घेऊन जा. मी एक खोली माझ्यासाठी ठेवीन आणि बाकीचे घर भाड्याने देईल, जेणेकरून मला माझा खर्च भागवता येईल आणि तुम्ही माझ्या कर्तव्यातून मुक्तही व्हाल. रेवती म्हणाली, आई, तुम्ही असे काही करू शकत नाही, या घरावर आमचासुद्धा हक्क आहे. वकील साहेब म्हणाले, मुळीच नाही. हे घर, ही संपत्ती, ही प्रॉपर्टी संपूर्ण सीमाताई यांच्या नावावर आहे, म्हणून तुम्ही या इच्छेविरुद्ध इथे राहू शकत नाही. जर त्या म्हणत आहे की तुम्ही इथे राहू शकत नाही तर तुम्हाला आत्ताच हे घर खाली करावे लागेल, अन्यथा मला तुम्हाला नोटीस पाठवावी लागेल आणि मग तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. पुढे त्यांच्या काही बोलण्याच्या अगोदर प्रसाद आणि रेवती दोघे लगेच आले आणि आईच्या पायाशी बसले. त्या आईच्या पायाशी तिच्याजवळ बसून शेवटचे ते कधी बोलले त्यांना आठवत देखील नाही. त्यांना त्यांच्याशी बसून बरेच दिवस उलटून गेले होते. आई, असं करू नका, आम्ही भाड्याच्या खोलीत कसं राहू? प्रसाद म्हणाला, आई, मी माझ्या कंपनीत एक कामगार आहे आणि मला तिथे काही एवढा पगार नाही की आम्ही भाड्याच्या खोलीत राहू. आणि मग रेवतीच्या मैत्रिणी पण येतात. आता अशातच आम्ही भाड्याच्या घरात राहिलो तर आमचा काय मान राहणार आहे? आणि तुला वाटतं का की तुझी दोन्ही नातवंडे आमच्यासोबत भाड्याच्या घरात राहावी म्हणून? त्यांना शिक्षण घेता येणार नाही, असं प्रसाद हात जोडून म्हणाला. वा, काय छान बोलला. जेव्हा तुझी आई बंद पडलेल्या खोलीत राहत होती तेव्हा काही अडचण नव्हती, मग आता तुला भाड्याने राहायला काय अडचण आहे? आणि तू कोणत्या नातवंडांबद्दल बोलत आहेस ज्यांना तू माझ्याजवळ येऊ कधी दिलं नाहीस, लळाच लागलेला नाही? मग मी त्यांच्याबद्दल काय विचार करणार, तूच मला सांग. आता हे घर मी जिवंत असतानाच भाड्याने देईल आणि माझ्या मृत्यूनंतर या घरावर माझी मुलगी आणि जावई यांचा हक्क असेल, असे मी ठरवलेले आहे. ज्यांनी आम्हाला प्रत्येक पावलावर साथ दिली त्यांच्याच नावावर मी माझी सगळी प्रॉपर्टी करणार आहे. अरे नालायक, तू तुझ्या बहिणीशी तुझ्या बायकोच्या प्रभावाखाली येऊन तिचं ऐकून सर्व नातं तोडलं आहे. जिने तुला जीव लावला त्याच बहिणीकडून काही वर्षापूर्वी जेव्हा तुझा अपघात झाला आणि तुझ्या उपचारासाठी लाखो रुपयांची गरज होती तेव्हा कोणताही विचार न करता तिने तुझ्या उपचारासाठी पैसे दिले. तेव्हा तुझ्या बहिणीने आणि दाजींनी धावत पळत येऊन कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता तुझ्यासाठी लाखोंची पैसे देऊन मदत केली होती. आज सीमाताई सतत बोलत होते आणि मुलगा आणि सून शांतपणे मान खाली घालून ऐकत होते. तुझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणी तुला भेटण्याची इच्छा होती. त्यांचा तुझ्यामध्ये जीव गुंतलेला असताना
तुझ्या अशा चुकीच्या वागण्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तरी त्यांना तुलाच भेटायचे होते. त्यांना त्यांच्या नातवंडांचे चेहरे पाहण्याची इच्छा होती. पण तू तुझ्या बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होता की तुला दुसरे काही दिसतच नव्हते. आम्हाला माफ कर आई. खरंच आम्ही स्वार्थाने आंधळ झालो की काय या घराच्या मालकाचा अपमान केला. पण आमच्या चुकीबद्दल आम्हाला इतकी कठोर शिक्षा देऊ नका. रेवती हात जोडत म्हणाली, बरं आहे. नुसतं म्हणायचं नाही तर मुलगा आणि सून होण्याची कर्तव्य तुम्ही पार पाडलेली नाहीत. तुमचे माझ्याशी फक्त स्वार्थाचे नाते आहे. पण तरी मी एक आई आहे. मी तुला कधीच माझ्यापेक्षा वेगळं मानले नाही. पण फक्त या नात्यामुळे मी तुला संधी देणार. आता मी तुझ्या खोलीत आहे, जी पूर्वी माझी होती. त्या खोलीत आता मी राहील आणि उरलेल्या 2 खोल्यांमध्ये तू राहशील. पण आता मी वरच्या मजल्यावर 4 खोल्या आहेत त्या भाड्याने देणार आहे. लोक ते घेऊ शकतात कारण मलाही पैसे हवे आहेत. आता मी तुझ्याकडे हात पुढे करणार नाही. माझ्या खर्चासाठी प्रत्यक्ष मला पैसे लागतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला मी तुझ्याकडे मागू शकत नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. सीमाताईंच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून रेवती आश्चर्याने म्हणाले, आई 2च खोल्या आहे? 2च खोल्या? सीमाताई रागाने म्हणाले, होय. एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या मुलांसाठी. पण मी यापेक्षा जास्त देणार नाही. आणि ते मान्य नसेल तर तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता. मुलांचे असे वागताना सीमाताईंनाही मनातून वेदना होत होत्या. पण त्याशिवाय त्यांच्याकडे मुलांना सरळ करण्याचा दुसरा पर्यायच नव्हता. आम्ही फक्त 2 खोल्यांमध्ये सुद्धा ॲडजस्ट करू. जर खूप जास्त अडचण आली तर आम्ही तुमची ती अडगळीची खोली दुरुस्त करून घेऊ, प्रसाद लगेच म्हणाला. तेव्हा सीमाताई त्याला आडवत म्हणाल्या आणि आवाज वाढवत म्हणाल्या, आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी मुलगी येईल तेव्हा ती हक्काने माझ्या या घरी येईल आणि माझ्या घरात हक्काने राहील, तिची इच्छा असेल तोपर्यंत. आणि जर तुझ्याकडून माझ्याकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी मी माझा निर्णय देण्यात क्षणभरही उशीर करणार नाही. आज आईचे हे रूप बघून रेवतीची अजून काही बोलायची हिंमतच झाली नाही. तिने तिच्या मैत्रिणींना फोन करून पार्टी रद्द केली आहे हे सांगितलं. काही दिवसातच सीमाताईंनी वरचा मजला भाड्याने दिला आणि त्यांचे इच्छापत्रही करून घेतले, ज्यामध्ये 40% घर त्यांचा मुलगा आणि सून यांच्याकडे असेल आणि उर्वरित 60% घर त्यांची मुलगी आणि जावई यांच्याकडे असेल, ज्यांनी इतकी वर्ष आईबाबांची काळजी घेतली. मात्र या मृत्यूपत्राची त्यांनी अद्यापही आपल्या मुलाला आणि सुनेला माहिती करून दिली नव्हती. आता ते सर्वजण आनंदाने राहत होते. प्रसाद आणि रेवतीला सुद्धा त्यांची चूक कळलेली होती. परंतु रेवती लालचेपोटी किंवा प्रॉपर्टीसाठी आपल्या सासूसोबत चांगली वागत होती. तिला सासूबद्दल प्रेम नव्हतं, फक्त सासूची सगळी प्रॉपर्टी पाहिजे होती. काही दिवसानंतर वृद्ध होऊन सीमाताईंची एक दिवशी देवाज्ञा झाली. तेव्हा मात्र प्रसाद आणि त्यांची मुलगी रेवा यांच्याकडे रडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दोघांनाही आईचे त्यांच्या खूप आठवण येत होती. प्रसादला राहून राहून वाईट वाटायचं. आईच्या तरुणपणात मी किती वाईट वागलो आईसोबत. त्याला ह्या गोष्टीची अतिशय लज्जास्पद वाटून मनामध्ये वाईट वाटायचं. रेवती मात्र सुटकेचा श्वास सोडत होती. एकदाची म्हातारी गेली, आता माझ्या डोक्यावरची कटकट गेली. आता सगळी प्रॉपर्टीची मालकीण मी एकटीच आहे असं तिला वाटत होतं. परंतु सीमाताईच्या 13व्यानंतर वकील साहेब घरी आले आणि त्यांनी तयार केलेले ते इच्छापत्र रेवती, प्रसाद आणि रेवाच्या आणि तिच्या नवऱ्याच्या समोर वाचून दाखवलं. इच्छापत्रामध्ये सीमाताईंनी असं लिहिलं होतं की माझी सगळी प्रॉपर्टी आणि घरामध्ये जे काही सोनं असेल त्या सगळ्यांमध्ये 50-40 वाटणी होईल आणि 60% प्रॉपर्टी माझ्या मुलीची असेल आणि उरलेली 40% प्रॉपर्टी मुलाची आणि सुनेची असेल. सीमाताईंचे हे इच्छापत्र ऐकून रेवतीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती आत्तापर्यंत सासूसोबत याचमुळे चांगली वागत होती की ही सगळी प्रॉपर्टी तिला मिळेल, परंतु वेगळंच झालं होतं आणि त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्यायी मार्गसुद्धा राहिला नव्हता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, सीमाताईंचा निर्णय तुम्हाला कसा वाटला? आणि जी सून आपल्या सासूला फक्त प्रॉपर्टी आणि संपत्तीसाठी सांभाळत होती, तिच्यासोबत चांगलं वागायचं नाटक करत होती, त्या सुनेला त्यांनी दिलेल्या या धक्क्याबद्दल आणि शिक्षेबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.